नमस्कार, मी डॉक्टर दीपाली मोरे, ग्लायसा इंटरनॅशनल या दवाखान्यातून बोलत आहे. आपल्या इथे सर्व ॲलोपेशिया पेशंट्सला मोफत उपचार केला जातो. त्यांना इथे बोलवून त्यांच्या जिथे-जिथे ॲलोपेशिया आहे, म्हणजे जिथे-जिथे चाई पडलेली आहे डोक्यावरती, ज्यांचे केस गेलेले आहेत, ज्यांना टक्कल पडलेलं आहे, अशा सर्व पेशंट्सला आपण मोफत औषधोपचार करतो. त्यांना तिथे मोफत औषध लावलं जातं आणि हा प्रसार जवळपास सर्व महाराष्ट्रात सध्या सुरू आहे 3 ते 6 महिन्यांपासून आणि सर्वांना यामध्ये चांगल्या प्रकारचा फरक दिसत आहे. त्यानुसार आपल्या इथे गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. लोक लाईन लावून औषधं घेत आहेत आणि औषध लावत आहेत आणि ते एकमेकांना प्रसार करत आहेत. अशा प्रकारे आपल्या औषधाचा फायदा जवळपास जितके स्त्री पेशंट्स आहेत, पुरुष पेशंट्स आहेत, सगळ्यांना हा फायदा होत आहे. शिवाय काही लहान मुलंही येत आहेत इथे, त्यांनाही चांगल्या प्रकारे उपयोग होतोय. तर ॲलोपेशियावरती काम करणारं ग्लायसा इंटरनॅशनल हे जे औषध आहे ते एकमेव आतापर्यंत माझ्या माहितीनुसार एकमेव असं औषध आहे जे लोकांना फरक देत आहे. मॅम, किती ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारण 44 शहरांमध्ये आपली उपचार पद्धती सध्या उपलब्ध झालेली आहे आणि पूर्णपणे मोफत आहे. आपण लोकांच्या जिथे लोकांना टक्कल चाई पडलेली आहे, ज्यांचे केस गेलेले आहेत, तिथे आपण हे औषधी लावून देतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे याचा उपचाराचा फरक सुद्धा पडत आहे. किती दिवस लागले? साधारणपणे 3 ते 4 आठवड्यांमध्ये केसांची जी मुळं असतात ती ओपन व्हायला सुरुवात होतात. सुरुवातीला तिथे पुरळ येत असतात काही प्रमाणात, जे की एक लक्षण आहे की तुमची जी मुळं बंद झालेली होती केसांची ती ओपन होत आहेत. ती मुळं जे ब्लॉक झाले होते ते वरती येत आहेत. त्या ब्लॉक झालेल्या ह्याच्यामधून आपल्या औषधामुळे ते ब्लॉक निघून जात आहे आणि ते केस वरती येत आहेत लोकांची. म्हणजे सुरुवात कशी होते, प्रक्रिया कशी? आता साधारण आपण औषध लावल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांमध्ये लोकांना केस यायला सुरुवात होते. सुरुवातीला पुरळ येतात. पुरळ येणं म्हणजे त्या मुळांचा जो ब्लॉक झाले आहे, मुळं जी ब्लॉक झालेली आहेत ती निघून जाते. याचा अर्थ पुरळ येते, याचा अर्थ ती ब्लॉक निघून जाते आणि केस वरती यायला सुरुवात होते. शेवटचा प्रश्न, लोकांना आपण काय मेसेज द्याल? लोकांना मी हा मेसेज देईल की ज्यांना कुणाला त्रास आहे, की ज्यांना वाटतं की माझ्या डोक्यावरती केस असावे, बऱ्याच जणांचे लग्न जमत नाहीत या गोष्टींमुळे, तर त्यांनी या गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारे फायदा घ्यावा. निदान प्रयत्न करायला हवेत की कसा उपचार होतो आणि कशा प्रकारे केस उगवतात आणि आपण लोकांना हे औषध लावण्याशिवाय काही औषधं खाण्यासाठी पण देत असतो की जेणेकरून त्यांना मुळासकट तो फायदा व्हावा आणि पुढे सुद्धा ते केस टिकून राहावे. मॅम, लेडीज साठी काय आहे का आपल्याकडे? लेडीज साठी पण आपण हेच औषधं वापरतोय आणि त्यांना सुद्धा थोडी उपचाराला मदत व्हायला सुरुवात होतीये. म्हणजे जे लहान लेकरांचे म्हणजे मुलांचे आणि लेडीजचे जे बाल झडतात, तर त्याचं काय म्हणजे का झडतात? त्याचं कारण जनरली हेरिडिटी असतं, हार्मोन इम्बॅलन्स असतं. आजकाल खाणं पिणं लोकांचं फार बिघडलेलं आहे. शिवाय प्रदूषण पण एक कारण त्याला जोडता येईल. अशी बरीचशी कारणं आहेत की ते लहानपणापासून त्या केसांचं पोषण होत नाही, ते बाहेर येत नाहीत बऱ्याच वेळेला आणि ते काही लोकांमध्ये ते जास्त प्रमाणात दिसून येतं. तर ही बरीचशी कारणं आहेत. तर महत्वाचं कारण मी म्हणेल की खाणं पिणं आजकालचं जे व्यवस्थित नाहीये, जे मूळ पोषण व्हायला हवं शरीराचं ते होत नसल्यामुळे कदाचित हे प्रकार उत्पन्न होऊ शकतात. इथला ऍड्रेस आणि किती दिवसासाठी असं सांगता येईल का? किती दिवसांसाठी म्हणजे शेवटचे ते आता या उपचार पद्धतीचा आपण प्रचार करत आहे जागोजागी, पॉम्पलेटद्वारे, पोस्टर्सद्वारे. तिथल्या आपण त्या नंबरवरती आपण कॉल करून संपर्क करू शकता आणि
या उपचार पद्धतीचा पत्ता आहे काला दरवाजा किले आर्ट जवळ औरंगाबादला. इथे उपलब्ध आहे ही पद्धती. सुरुवातीला सांगितलं डॉक्टर दीपाली मोरे म्हणून सांगितलं. मेरा नाम मोहसिन है। मैं तो दवा लगाया 5 बार है, अच्छा अलहमदुलिल्लाह फ़र्क पड़ा मेरे को। गैलेक्सी में आया, कहाँ से आए? मिल कॉर्नर से आया। इससे पहले कितने बार आए? ये 5 बार है मेरा ये। तो सर पे बाल बिल्कुल नहीं थे आपके? नहीं, बाल थे, इतने भी नहीं थे, फिर भी अच्छे फ़र्क पड़ा हुआ। हाँ, तो क्या मैसेज देंगे अभी लोगों को? आओ, बहुत अच्छा है, दवा लगाओ, दवा से फ़र्क पड़ रहा था। मैंने जो है हज हाउस के सामने चालू है, अभी मेरा दूसरी टाइम है। माशाअल्लाह अल्लाह के करम से जो है मेरे सर में जो है ये फुंसियाँ आ गए, फुंसियाँ आ चुके हैं। अभी मैं इसको हाथ नहीं लगा सकता, मैंने दवा लगाए वाला है इसमें। फुंसियाँ इंसियाँ माशाअल्लाह आ गए। यहाँ सिर्फ है तो जुमेरात के दिन यहाँ दवा लगाई जाती है और थोड़े कोमा भी आ चुके हैं मुझे। इंशाअल्लाह फ़र्क है। मेरे सब भाइयों को मैं ये बोलना चाहता हूँ कि आप आके यहाँ लगाइए दवा, फ़र्क है। इससे क्या है, अल्लाह के करम से आपको फ़ायदा भी पड़ेगा माशाअल्लाह। और जो दवा दे रहे हमारे ये साहब, तो आप वो दवा लो और वो लगाओ, गोलियाँ खाओ उनके जो भी है दवा। क्योंकि बाला ये देख लो एकदम मेरे, एकदम ये यहाँ देख लो मेरा ऐसा पूरा ऐसा है एकदम, बाकी कुछ भी नहीं एकदम। क्या नाम है आपका? मेरा नाम समीर है। मैं आया शानूर मियाँ दरगाह से, शानूर मियाँ दरगाह से आया मैं। सर आज इथे शेकडोच्या संख्येने आम्ही नागरिक बघत आहोत, म्हणजे टक्कल पडलेले आणि इथं पूर्णपणे मोफत औषध आपण देत आहे. तर यामागचं कारण काय सर आणि कशी सेवा देत आहे? सर, आमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. मागील 25 वर्षापूर्वी पासून मागे आम्ही चालू केली होती आणि बरेचसे औषधे आम्ही तयार करत आहोत. याच्यातली एक औषध आहे केस, ज्यांचे केस झडत आहे आणि भरपूर टक्कल पडलेले लोक आहे, महिलासुद्धा आहे ज्यांना चाय पडलेली आहे. असे भरपूर लोक आमच्याकडे येत होते की भाई तुम्ही याचा ट्रीटमेंट चालू करा म्हणून. तर आमच्याकडे एक फॉर्म्युला होता, तर तो आम्ही सुरू केली आम्ही मागील 6 महिन्यापूर्वी आणि त्याचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला भेटला. म्हणून ग्लायसा इंटरनॅशनल हेअर सोल्युशन म्हणून आम्ही औरंगाबादला हा उपचार सेंटर चालू केलेला आहे. याच्यानंतर फार चांगल्या प्रकारे याचा रिस्पॉन्स लोकांतर्फे भेटत होता. आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, UP, बिहार, गोवा, कर्नाटका, केरला इथून लोक आमच्याकडे येत होते. म्हणून आम्ही भारतामध्ये सध्या 44 ठिकाणी सेंटर ओपन केलेले आहे आणि आमचा लक्ष्य आहे कमीत कमी 200 ठिकाणी, संपूर्ण भारतात 200 ठिकाणी सेंटर चालू करायचं आहे. सर आतापर्यंत किती लोकांनी याचा फायदा भरपूर घेतलेला आहे? ज्या लोकांच्या डोक्यामध्ये म्हणजे सरफेस एरिया असतो, त्या सरफेस एरियामध्ये हेअर फॉलिकल रूट्स जिवंत असेल, 50% असेल तर 50% केस येईल, 100% असेल तर 100% केस येईल आणि 40% असेल तर 40% केस येईल. त्यासाठी कमीत कमी 4 महिने सेंटरवर येऊन दर आठवड्याला येऊन डॉक्टर तपासतील, ते औषधी लावतील. दर आठवड्याला या औषधी लावा आणि घरी जा. सर आपलं नाव सर? डॉक्टर समीर गौरी. धन्यवाद.